आवाज जनतेचा। रिसोड पंचायत समिती अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत मार्फत किंवा पंचायतमधील समिती आवास योजनेच्या माध्यमातूनच आपल्या घरकुलाचे प्रस्ताव पात्र उमेदवारांनी सादर करावे। याबाबत गटविकास अधिकारी श्री लहाने यांनी अशी माहिती दिली की रिसोड तालुक्याला रमाई आवास योजनेअंतर्गत 5896 लोकांना लाभ देता येईल। शबरी आवास योजनेअंतर्गत 250 लाभार्थींना लाभ देता येईल आणि अंदाजे प्रधानमंत्री मोदी आवास योजनेअंतर्गत 6000 लाभार्थी अधिकचे उद्दिष्ट प्राप्त होईल। त्यामुळे प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला या घरकुलाचा लाभ मिळणार असून आपले अधिकृत लाभार्थींचे घरकुल प्रस्ताव ग्रामपंचायतच्या सचिवांमार्फत किंवा रिसोड पंचायत समितीतील आवास योजनेमधील अधिकाऱ्यांमार्फत आपले प्रस्ताव सादर करावे असं आवाहन रिसोड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी लहाने यांनी बोलताना सांगितलंय। आणि कोणत्याही खासगी व्यक्तीकडून प्रस्ताव सादर करू नये किंवा त्याच्याकडे फाईल देऊ नये। शासकीय व्यक्तीशिवाय हा प्रस्ताव इतरांकडे देऊ नये आणि अप्रत्यक्ष प्रलोभन देणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात सुद्धा राहू नये। त्यामुळे आपली लुबाडणूक होणार नाही, आर्थिक हानी सुद्धा होणार नाही याची दक्षता प्रत्येक घरकुल लाभार्थ्यांनी घ्यावी। ग्रामीण जनतेला घरे उपलब्ध व्हावीत म्हणून राज्य शासनाकडून, जिल्हा प्रशासनाकडून, जिल्हा परिषदेकडून तालुक्याला सुद्धा प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 मध्ये संभाव्य 6000चं उद्दिष्ट प्राप्त होणार असून नुकतेच गुरुवारी रमाई आवास योजनेचे रिसोड तालुक्याला जिल्ह्यामधील सर्वात जास्त उद्दिष्ट 5896 इतके उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे। तसेच शबरी आवास योजनेचे सुद्धा 24-25 साठी उद्दिष्ट प्राप्त झालेले असून मोदी आवास योजनेचे सुद्धा उद्दिष्ट तालुक्याला प्राप्त होणार असल्याने सर्व तालुक्यातील सर्व लाभार्थी व सर्व घटक हे घरापासून वंचित राहणार नाही या दृष्टीने तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थींनी आपले घरकुलाचे प्रस्ताव ग्रामपंचायत कार्यालय किंवा पंचायत समितीचे आवास विभागाकडे त्यांचे प्रस्ताव सादर करावेत, जेणेकरून एकही लाभार्थी तालुक्यातील हा घरकुलापासून वंचित राहणार नाही। तसेच कुठल्याही अधिकृत यंत्रणेशिवाय लाभार्थींनी इतर कुठल्याही खाजगी व्यक्तीकडे किंवा यंत्रणेकडे कोणत्याही प्रकारचे त्यांचे प्रस्ताव पात्र लाभार्थींनी सादर करू नयेत असे पंचायत समितीच्या वतीने गटविकास अधिकारी म्हणून आवाहन करतो। वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव वारू पाटील। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।